पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडीच्या आजच्या भागात मी संकर्षण कराडे तुम्हा सगळ्यांचं फार मनापासून स्वागत करतो। मंडळी, हा झी मराठीवरचा खवय्येगिरीचा ताजा आणि गरमागरम कार्यक्रम आहे आणि आज आपण कोल्हापुरातल्या एका जोडीला भेटायला जाणार आहोत। ही जोडी सासू आणि सुनेची फार इंटरेस्टिंग आहे। सासूबाईंना सुनबाईंविषयी तक्रारी खूप आहेत। ही लवकर उठतच नाही हो, पण घरातलं काम मात्र तिच्यासोबतच करायला आवडतं। सासूबाईंना अशी दुसरी तक्रार आहे की अहो ही घरात पसारच खूप करते हो, पण शॉपिंगला जायला सासूबाईंना सुनबाईंची जोडी आवडते। आता अशी तक्रार असली ना की त्या जोडीमध्ये गोडी जरा जास्त असते। तर अशा या दोन ताई आहेत, म्हणजे सासूबाई आणि सुनबाई आहेत, यांच्याकडे जाऊया, गप्पा मारूया, अप्रतिम असे पदार्थ बघूया। पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना झी मराठीच्या कुटुंबाकडनं आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीमकडनं विजयादशमीच्या म्हणजे दसऱ्याच्या खूप शुभेच्छा। येणारं वर्ष तुम्हाला खूप आनंदाचं, खूप भरभराटीचं आणि खूप यशाचं जावो। तुम्हाला जे हवंय ते सगळं मिळू द्या आणि आता तुम्हाला जे हवंय ते आम्ही तुम्हाला देणार आहोत, नवीन पदार्थ। चला जाऊया आणि सुरू करूया आजचा भाग। आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडीमध्ये आज आपली जोडी आहे कोल्हापूर शहरातली सोनल मुळे आणि निर्मलाताई मुळे, सासूबाई आणि सुनबाई। नमस्कार। नमस्कार। चेहऱ्यावरती लय टेन्शन दिसून राहिलं। हो, नाही ना, नाही ना, तेच म्हटलं कोल्हापुरात एपिसोड आणि टेन्शन म्हणल्यावर कसं काय चालणार हो। विजयादशमीच्या खूप शुभेच्छा। तुम्हाला पण तुम्हाला पण शुभेच्छा। मराठीला पण थँक्यू थँक्यू। सोसायटीतल्या मंडळींनाही खूप शुभेच्छा। हॅपी दसरा, हॅपी दसरा। थोड्याफार गप्पाही मारूया आणि मग स्वयंपाक करूया। ठीक आहे। कशा आहेत सुनबाई, सोनलताई? हो, आहेत, बरे आहे, बरी आहे, चांगली नाही? छान आहे, दिसायला पण छान आहे, वागा स्वभावाने पण छान आहे। अरे वा। हो। आणि सासूबाई कशा आहेत तुमच्या? खूप समजूतदार आहेत, मला समजून घेतात, प्रत्येक गोष्टी सपोर्ट आहे। वा। म्हणजे मी जॉब करते वगैरे, त्यासाठी म्हणजे घरातलं वगैरे पण सगळं ते सांभाळतात जास्तीत जास्त। मी नसेल तर सगळं तेच हँडल करतात। हो। वा। घरात कोण कोण असतं? घरी सासू सासरे आहेत, मुलगा आहे माझा 8 वर्षाचा। माझे हस्बंड आहेत, ते म्हणजे आर्मीमध्ये आहेत, त्यामुळे ते जास्तीत जास्त फील्डवर असतात। क्या बात आहे, खूप छान। मुलगा आर्मीत आहे आणि सुनबाई पण जॉब करते। सगळी घरची धुरा तुमच्यावरच आहे मग नवीन सुनांचे काही नवीन गुण असतील? गुण पण असतात, काही दोष पण असतील, एखादं सांगा की मग। लवकर उठत नाही। आता काय करावं बाबा, कशामुळे हो? आता काय करायचं सांगा, लवकर म्हणजे किती? बसतात आता रात्रभर। 10-10:30 ला उठतात? नाही, नाही तेवढं नाही, 7 वाजेपर्यंत। तुम्हाला काय वाटतं त्यांनी 4 ला उठावं? आणि सासूबाईंचं कुठलं तुम्हाला असं वाटतं की सासूबाई हे फार बदलायला पाहिजे? नाही, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, फक्त थोड्याशा विसरभोळ्या आहेत एवढं। बाकी त्याला काही आपण करू नाही शकत। काकू, ह्या कार्यक्रमाचं नाव आम्ही सारे खवय्ये, मी संकर्षण कराडे। आज दसरा आहे, ह्याच्यातलं काही विसरला नाहीत ना? नाही। आणि आज तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे, एवढं लक्षात आहे ना? मग काय, कुठं विसरभोळ्या आहेत बघा, सांगा बघा, तेच तर, काय विसरल्या? नाही, बरोबर, माघारच घेतली विसरतेच म्हणते मला। पण काहीतरी झालं असेल ना एखादी, थोडंफार विसरते, ते थोडं वयाच्या मानाने होणार। मग ठीक आहे, आपल्या छान गप्पा झालेल्या आहेत। आता विजयादशमी आहे म्हणल्यानंतर आम्हाला उत्सुकता ही आहे की कोल्हापूरची ही जी जोडी आहे सासू आणि सुनबाईची, ही आपल्याला गोड काहीतरी अप्रतिम खाऊ घालणार का काहीतरी झणझणीत खाऊन असं डोक्याला झिंझिण आणणार? तर बघूया नेमकं काय होतंय। टेबलच्या त्या बाजूला जाऊया आणि स्वयंपाक करूया, चालेल? चला। निर्मलाताई आणि सोनलताई ही जोडी आज आपल्यासाठी काय धमाल करणार आहे दसऱ्याच्या दिवशी, आता आम्ही उत्सुक आहोत। कुठला पदार्थ करणार आहात तुम्ही, सासूबाई आणि सुनबाई? कोल्हापुरात आलाय म्हटल्यावर थोडं गोड नको, ह्यावेळी आपण तिखट मोदकाची झणझणीत आमटी करायची आहे। मोदकालाच तिखट केलं का? हो, आपण कोल्हापुरीच आहे ना, त्यामुळे तिखट शिवाय आपलं चालत नाही। चालत नाही, तिखट मोदकाची झणझणीत आमटी आणि बाजरीची भाकरी। अरे वा वा वा, किती छान। मला असं वाटतं ते अनुभवी हात बाजरीची भाकरी करतील आणि तुमचा एकंदरीत स्वभाव पाहता तुम्ही तिखट मोदकाची झणझणीत आमटीच करा। याच्या रेसिपीकडे आपण जाऊया, पण त्याआधी छोटीशी एक स्पर्धा झाली पाहिजे ना, जरा किचन मध्ये खेळीमेळीचं वातावरण। मग बटाटे आम्ही समोर ठेवलेले आहेत, ते तुम्हाला सोलायचे आहेत। 1 मिनिटात ज्या जास्ती सोलतील बघूया अनुभव कामाला येतोय का, उत्साह। 3, 2, 1 स्टार्ट। एका वेळेला एकच सोला काकू, एक 20 सेकंद राहिलेत फक्त बरं का। आता सावकाश जरा, ह्याला धारच नाही। कशाला? ह्याला मग सुनेचा घ्या, बघू आपण हे एक्सचेंज करून बघू। हा घ्या बरं, बघू काय होतंय। सुनेच्या ह्याला धार आहेच असं दिसतंय आम्हाला। चला, वेळ संपलेली आहे, बघूया। माझे सुनबाईनी 3 बटाटे सोलले, सासूबाई तुमचे 2 आहेत ते अर्धे टकले आहेत।
आता तुम्हाला सुनबाईची एक गोष्ट ऐकावी लागेल. आली की नाही पंचायत आता? आता काय करायचं? ऐकावं आता, जाऊ ओके. मान आहे आज दसऱ्याच्या दिवशी सुनेचा. हो. सुनबाई सांगा, कुठली गोष्ट त्यांनी ऐकावी असं वाटतं तुम्हाला? कधी तर सकाळी खूप जास्त वेळ झाला उठायला, तर कधी तर नाश्ता वगैरे बनवावा छान. आता हा खेळ झालेला आहे. तिखट मोदकाची झणझणीत आमटी आणि भाकरी असे आपण पदार्थ पाहणार आहोत. साहित्य आता पाहूया आपण. चालेल, सांगा मला. बाजरीचं पीठ आहे बाजरीच्या भाकरीसाठी, बारीक चिरलेली कोथिंबीर, टमॅटोची प्युरी, 2 टमॅटो उकळून घेऊन त्याची प्युरी केलेली आहे, शेंगदाणे आहेत, भाजलेला कांदा, बेसन पीठ, चपातीचं पीठ आहे, गव्हाचं म्हणजे ना? हां गव्हाचं, सॉरी, कढीपत्ता, तीळ आहे, जिरे, लाल तिखट मसाला आहे तो, लाल तिखट, काळे तीळ, खसखस, मीठ, खोबरं आहे ते भाजलेलं, गोडा मसाला, भाजलेल्या खोबऱ्याचा खीस आहे, हिंग आहे, धने जिरे पावडर. बर, ठीक आहे. मग आपण आता एक काम करूया. साहित्य पाहिलेलं आहे. या साहित्यामध्ये पदार्थांची सुद्धा जोडी आहे, कारण त्यात पण एक गोडी आहे. तर आता आपण कृतीकडे वळूया. चालेल? चालेल. आपण हे सगळं बाजूला करूया आणि लगेच वळूया कृतीकडे. आधी काय करायचंय? आधी आपण मोदक बनवण्यासाठी जे डव लागणार आहे ते करून घेऊया. चला, म्हणजे तिखट मोदक जो आहे आपला. हो हो हो. बरं, काय काय लागेल? याच्यासाठी गव्हाचं पीठ घ्या. सासूबाई म्हणतात त्याच्यात काय गव्हाचं पीठ टाकलं आणि त्यानंतर बेसनचं पीठ. बेसनचं जेवढं आपण गव्हाचं पीठ घेतोय त्यापेक्षा थोडंसं किंचित कमी बेसनचं पीठ घ्यायचं. बरोबर. हे झालेलं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं तिखट बनवण्यासाठी लाल तिखट लागेल. बर, तुम्ही लाल तिखट पावडर पण घेतले आणि मसाला पण घेतला. मसाला पण घेतला. मसाला आपल्याला जो आपण सार करणार आहे त्यामध्ये घालण्यासाठी थोडासा तो लागेल. बर, ह्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट. काही प्रमाण चुकलं सुनबाईचं तर सांगा. नाही, कारण त्या एरवी बाहेर असतात ना, म्हणून म्हणलं तुम्हाला. त्यानंतर धने जिरे पावडर घ्या. एकदम किंचित किंचित घालायची, कारण आपल्या सारमध्ये सुद्धा आपल्याला सगळा मसाला घालायचा बरं, आहे. हे काय त्यामध्ये हा गरम मसाला. बर, छान, मस्त. त्यानंतर थोडीशी हिंग. हिंग घालायची किंचित, आणि थोडंसं मीठ. बर, हे घ्या मीठ. लागेल अजून थोडं. आणि थोडंसं माझ्या आणि तुमच्या सासूबाईच्या आवडी किती जुळत आहेत. वा, खूप छान. याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. बरं. म्हणजे किंचित. मी त्यासाठी मोदकात भरण्यासाठी जे सारण लागतं ते करून घेते, त्याची तयारी करून घेते. ते आपल्याला पॅनवर करायचं. नाही, पहिला इथं बाउलमध्येच करावं लागेल मला. बर, मग ते डो मळेपर्यंत आपण हे करू. ते करूया. काय लागणार आहे? त्यासाठी सुकं खोबरं जे भाजून घेतलेलं आहे हे, हां, ते थोडं लागेल. हो ना. तिकडे चमचा आहे बघा. पुढे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे भाजलेले तीळ. हे आपल्याला 1-2 चमचे लागतील. बर, सासूबाई ओ एक डोळा इकडे ठेवा. हां आहे. हां, काही प्रमाण चुकलं हो तर सांगा हाताने मला. मळले तर चालेल. हो, मळा की. तुमच्या हातची चव त्या निमित्ताने चाखायला मिळेल आम्हाला. त्यानंतर 1 चमचा खसखस. हां, त्यानंतर थोडंसं लाल तिखट आपण नंतर घालूया. हे मला थोडंसं मिक्सरमध्ये म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे. बरं. याच्यामध्ये 1-2 चमचे शेंगदाणे. बर, भाजलेले दाणे. हां, भाजलेले दाणे. हे सगळं भाजून घेतलं तर टेस्ट म्हणजे फ्लेवर चांगले येतात. चांगलं आहे. ठीक आहे. खसखस घातलेले. आता हे काय मिक्सरला करून हे घ्यायचं मला आहे? थोडंसं मिक्सर लावून घ्यावं लागेल. सारण आहे मोदकचं ते. हो. ठीक आहे. आता आपण जे तिखट मोदक करणार आहोत त्याचं वरचं जे आवरण आहे ते तयार होतंय. हे सारण जे आहे ते आपण आता मिक्सरला बारीक करून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. तिखट मोदकाची जी आपल्याला आमटी करायची आहे त्याचं सारण आपण तयार करून घेतलंय. जे आपण आधी मसाले भाजले. हे बेसिक झालेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला तिखट फ्लेवर करावं लागणार आहे. त्यासाठी थोडंसं आपल्याला गरम मसाला आणि लाल तिखट वगैरे घालावं लागणार आहे. ह्याच्यात. येस. बरं, आपण हे जरा मिक्सरला जाडसर करून हो, घेतलं. जाडसर करून घेतलं. अगदी कारण पावडर कसं, नाही. अगदी पावडर नाही. म्हणजे ते त्याच्या दातामध्ये थोडीशी त्याची चव छान आली की छान लागतं. बरं, ठीक असं. आहे. आता काय हे थोडंसं जाडसर बारीक करून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट. बरं, त्यानंतर थोडेसे धने जिरे पावडर. बरं. वा, मोदकाच्या सारणात लाल तिखट, धने जिरे पावडर, गरम मसाला थोडासा एकदम, आणि गोडा मसाला जो असतो तो पण थोडासा घालायचा. बर, आणि आपलं मीठ. मीठ.
मीठ नाही जास्त घालायचं, थोडंच घालूया याला. ठीक आहे. पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटणार नाही की हे मोदकाचं सारण आहे, पण हो, हे मोदकाचं सारण आहे, कारण आपण आहोत कोल्हापुरात आणि आपल्याला त्याची पूर्ण जाणीव व्हावी याची ते खात्री करून घेत आहेत झणझणीतपणा देऊन, है ना. हो हो. आणि ह्याच्यात थोडंसं फ्लेवर चांगलं येण्यासाठी आपण थोडंसं कोथिंबीर, हिरवी कोथिंबीर घालतो. मस्त, फार छान. दिसायला खूप छान दिसतं ते. वा 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 वा. दिसेल आणि चवीला सुद्धा. हो ताज्या भाज्या कोणाला नाहीत आवडत. हो. आता आपलं हे मोदक मध्ये भरण्यासाठी जे सारण लागतं ते आपलं तयार झालेलं आहे. सुंदर सारण तयार आहे मोदकाचं, वरचं आवरण तयार आहे. आता काय पुढची कृती असणार आहे? आता आपल्याला जे आमटी करायची आहे त्यासाठी आपल्याला ग्रेव्ही करायची आहे. मग त्यासाठी आपल्याला आता साहित्य लागणार आहे. चला, म्हणजे ज्यात आपल्याला मोदक सोडायचे ते बरोबर ना. म्हणजे ग्रेव्हीसाठी आपल्याला इथे भाजलेला कांदा आहे तो मेन लागणार आहे. चांगला तांबूस होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा. त्यानंतर हे जे खोबरं आहे, जे सुकं खोबऱ्याचे खोबरं आहे मोठे ते, काप आपण भाजून काप घेतलेत. करून ते तेलात थोडेसे भाजून घ्यायचे. बर. सासूबाई बरोबर चाललंय ना? हो हो. काही चुकलं सांगा. त्यानंतर 1 चमचा तीळ. सून गावती का अशी स्वयंपाकात कधी? बिझी असते की नाही? हो. आता काय खसखस खसखस घातलेली आहे. नो प्रॉब्लेम. हे बघा, स्वयंपाकघरामध्ये हे घडणं फार महत्वाचं असतं. काहीतरी सांडलं की जरा सुनबाई तुमची पसारा करते ना. हे बघा, आता कोणी आवरायचं, तुम्ही का मी? किती आता माझ्यावरच राहणार ते. पुढे काय? बाकी आपलं जे धने जिरे पावडर आहे ती थोडी धने जिरे पावडर. हा. त्यानंतर गरम मसाला. गरम मसाला. वा, गोडा मसाला पण. हा, त्याच्यामध्ये थोडासा गोडा मसाला. आता हे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरला. येस. कसं, अगदी फाईन पेस्ट? हा, फाईन पेस्ट करून घ्यायचे. बर, ठीक आहे. म्हणजे आपण पहिला टप्पा काय केला? मोदकाचं सारण करून घेतलेलं त्याचं आहे. आवरण जे आहे ते मळून घेतलं. आता तिसरा टप्पा जो आहे, जे आपल्याला मोदकाची आमटी करायची आहे त्याच्यासाठी ही पेस्ट करायची आहे. Yes. तर आम्ही ही मिक्सरला छान फाईन पेस्ट करून घेतो आणि मग आपण वळूया पुढच्या कृतीकडे. आता आपल्याला जो आपली आमटी आहे झणझणीत ती करायची आहे. त्यासोबतच जे मोदक आहेत ते पण आपण करूया. म्हणजे ते जे शिजूपर्यंत आपले मोदक पण तयार होतात. खूप छान. मग आधी काय लागणार आहे? आपल्याला एक कढई लागेल. अरे वा वा वा. गॅस लावूया का? हो. आणि आपल्याला हे लागेल थोडंफार लाटण्यासाठी. चला, त्यामध्ये आपण थोडंसं तेल एक्स्ट्रा घालायचं आहे. हा, ठीक आहे. तेवढं पुरे. एवढं बास होईल. येस. एवढं बास होईल म्हणून अजून टाकताय? आता काय? ह्याच्यामध्ये थोडंसं जिरे घालायचे. बर. थोडंसं जिरे घालूया. हे लाटू का नाही? हा, लाटा ना. कढीपत्ता. ह्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं आहे डायरेक्ट तेलामध्ये. बर. थोडं. हा, बस बस. बस. हा, बस. त्यानंतर लगेच ग्रेव्ही घालायची आहे. जी आपण पेस्ट केली होती. तेलात लाल तिखट घालायचं कारण म्हणजे कसं की त्याला लवकर तेल सुटतं आणि त्याला फ्लेवर छान येतो. म्हणजे मसाला शिजून जे कट जो वर येतो आपल्याला तो फास्ट येतो. नंतर थोडं घालावं लागणार आहे आपल्याला. बरं, जी झणझणीत आमटी आपण करणार आहोत मोदकाची, तिखट मोदकाची, त्याच्या ग्रेव्हीची प्रोसेस आपण इकडे करतोय आणि तिकडे सासूबाई मोदकाची कृती तयारी करतायत. फारच छान. ह्याच्यामध्ये आपण आता ग्रेव्ही जी होती ती घातलेली आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. वा वा. ग्रेव्ही एवढीच घट्ट अपेक्षित आहे का थोडी पातळ करायची आहे? नाही, पातळ करायची. आपल्याला आमटी आहे ना ती, त्यामुळे आपल्याला थोडंसं पातळ नंतर करावी लागणार ती. ठीक आहे. ह्याच्यामध्ये ऑलरेडी मी टॅमॅटोची जी प्युरी केलेली आहे ती थोडीशी लागेल, ती घालते. अशा पद्धतीने मोदक तयार करायचे. बघा, तुम्ही उकडलेला मोदक खाल्ला असेल, तळलेला खाल्ला असेल, पण सोनलजीच्या सासूबाईंनी आपल्यासाठी तिखट मोदक तयार केलाय. हे आता आपली टॅमॅटोची प्युरी जी आपण ग्रेव्ही करून घेतलेली आहे ती हे शिजत आहे छान. ह्याच्यामध्ये शिजतानाच आपण थोडंसं लाल तिखट घातलं की मग अशी? नाही, आपल्याला वरून आणि घालावं लागणार आहे. असं होय. कोल्हापुरात आलाय ना, त्यामुळे थोडंसं आणि ही जी कोल्हापूरची कांदा लसूण चटणी जी आहे ती घालायची लागणार. ईश्वरा, झणझणीत म्हणजे किती हो? अहो, तिखट नाही आहे ते. असे होय, रंगालाय होय. हा, रंगाला आहे. चांगले. कशी सासूबाईने लगेच सुनबाईची बाजू घेतली. तेल सुटलं की हो? हो, थोडंसं आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालूया. घाला की. ह्याच्यामध्ये आता एक महत्त्वाचं आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. अच्छा.
मला वाटलं तुमच्यात फक्त तिखटच घालतात. सारमध्ये ते जर आपण घालून शिजवलं तर ते जे डव असतं ना त्याला छान फ्लेवर येतो, त्याला छान टेस्ट येते. Correct. त्यामुळे ते खाताना खूप छान लागतं. मोदक तयार आहेत, ग्रेव्ही तयार आहे. आता फक्त हे मोदक ह्याच्यामध्ये सोडायचे. बरोबर. मग तरी एक 4-5 मिनिटात तयार होईल. 5 ते 7 मिनिटं लागतील. आपण तिघे मिळून सोडूया, हो. कारण मलाही मज्जा येते जरा करायला. सासूबाईंना मान द्या सोडायचा. वाह 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 वाह. मला वाटतं एक 4 ते 5 मिनिटात त्याला छान वाफ येईल आणि तयार होईल तिखट मोदकाची झणझणीत आमटी. पटकन याच्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती लिहून घ्या. तिखट मोदकांची झणझणीत आमटी. प्रथम मोदकाच्या पारीसाठी कणिक आणि बेसन एकत्र करून त्यात लाल तिखट, धणे जिरे पूड, गरम मसाला, हिंग आणि चवीपुरतं मीठ घालून त्यात थोडं तेल घालावं. आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून त्याचा गोळा तयार करावा. मोदकाच्या सारणासाठी भाजलेलं सुकं खोबरं, भाजलेले तीळ, खसखस, भाजलेले शेंगदाणे एकत्र करून मिक्सरमध्ये जाडसर दळून घ्यावे. त्यानंतर त्यात थोडं लाल तिखट, धणे जिरे पूड, गरम मसाला आणि गोडा मसाला घालावा. चवीनुसार थोडंसं मीठ घालावं आणि बारीक चिरलेली कोथिंबीरही त्यात मिसळावी. हे सारण भरून काही मोदक तयार करून घ्यावे. आता मोदक सोडण्यासाठीची ग्रेव्ही तयार करण्यासाठी तांबूस भाजलेला कांदा, भाजलेले सुक्या खोबऱ्याचे काप, तीळ, खसखस, धणे जिरे पूड, गरम मसाला, गोडा मसाला हे सगळं मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पेस्ट तयार करावी. आता एका कढईत तेल घेऊन ते तापल्यावर त्यात जिरं, कढीपत्ता, लाल तिखट घालून लगेच ग्रेव्हीसाठी बनवलेली पेस्ट आणि आलं लसूण पेस्ट त्यात घालावी. त्यानंतर टोमॅटो प्युरी घालावी. कांदा लसूण मसाला घालून थोडंसं परतून घ्यावं. आता त्यात तयार करून ठेवलेले मोदक सोडावे आणि 5 ते 7 मिनिटं झाकून एक दणदणीत वाफ येऊ द्यावी. तिखट मोदकांची झणझणीत आमटी तयार आहे. तिखट मोदकाची झणझणीत आमटी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. ती आता वाफ आपल्याला बघायची, पण त्याआधी एका महत्त्वाच्या व्यक्तीची एंट्री आता व्हायची वेळ आलेली आहे. ती व्यक्ती आपल्या सगळ्यांसाठी फार महत्त्वाची आहे, आनंदाची आहे आणि त्यांचं खवईगिरीमधलं स्थान फार अनन्यसाधारण आहे. तर त्यांना न पदार्थ झाले चांगले की मग मी त्यांना असं बोलवत असतो. आणि ती व्यक्ती म्हणजे आमचे दामले साहेब. बघा बरं, आता हा पदार्थ बघून त्यांना एवढा आनंद होत असेल. आणि कसं आहे, त्यांच्याशी बोलल्याशिवाय माझं पोट भरत नाही, कारण त्यांचे बॉस आहेत ना. आता हा जो कार्यक्रम आम्ही सुरू केला आहे तो आता घरोघरी मी जाणार, ते तिकडे मुंबईत बसून सगळं छान पदार्थ खाणार. त्याच्यामुळे ते असतातच. आता हे असं बोलले की त्यांना रागही येतो. तुमच्याकडे बघून असं करतायत ते. गंमत करतोय. चला याची आता वाफ आपण काढूया. वा, थोडंसं असं मोदक मध्ये मध्ये थोडंसं हलवलं ना तर मसाला असा वर घालून थोडंसं शिजवून घ्यायचे. हे झालंय ना, पण आता अजून 1-2 मिनिट फक्त. मग आपण एक काम करूया, हे तिकडे ठेवूया आणि भाकरीकडे वळूया. कारण माझ्यातला पेशन्स आता संपत चाललेला आहे. आता काय, आता भाकरी करायची. हो हे पीठ घेणार आहे, घ्या की. बाजरीचं. मीठ जरा पाहिजे. हे लावून मस्त करा भाकरी आहे, एकदम खरपूस. भाकरीचं पीठ जास्त मळलं ना चवीला लागतं, बर. म्हणून मळायचं. पोळपाट हवा आहे म्हणजे. पोळपाट हवाय होय. मग नाही म्हणलं होय. अशी छान थापली ना भाकरी किती छान होते. ते तर ती सासूबाईने थापली की ती फारच ती छान छान, होते. ती छान चवीला पण छान असते ती खूप. काळे तीळ का बरं? ते दिसायला छान दिसतात जरा. अच्छा. आणि ज्यावेळी भाकरी खातो ना आपण त्यावेळी ते वर काळे तीळ असतात, ते खाताना छान लागतात. मस्त दातात. लागतात, हो, क्रिस्पी छान. वेगळे छान लागतात. सुपर्ब. वा, थोडंसं भाजलं ना तर वरून पाणी लावायचं. भाकरी कमाल झाली असणार आहे, कारण त्याला जी वरून कोथिंबीर, काळे तीळ लावले होते. बाजूनं भाज. बाजरीची ही भाकरी ज्याच्यावरती काळे तीळ आणि कोथिंबीर लावलेली आहे ती आता भाजून तयार होईल. तिकडे तिखट मोदकाची झणझणीत आमटी तयार झालेली आहे. अप्रतिम जोडी आहे. या पदार्थांच्या जोडीमध्ये अजिबात गोडवा नाही, खमंगपणा आहे. पण या जोडीत मात्र गोडवा आहे, कारण त्यांनी हे पदार्थ केलेले आहेत. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती.
बाजरीची भाकरी. प्रथम बाजरीच्या पिठात चवीनुसार मीठ घालावं. त्यानंतर त्यात थोडं थोडं पाणी घालून ते पीठ व्यवस्थित मळून घ्यावं. त्यानंतर पोळपाटावर भिजवलेल्या पिठाचा एक गोळा त्यावर ठेवून मोठी भाकरी थापून घ्यावी. त्यानंतर त्यावर काळे तीळ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ती पुन्हा नीट थापून घ्यावी. त्यानंतर तापलेल्या तव्यावर भाकरी दोन्ही बाजूंनी नीट भाजून घ्यावी. तिखट मोदकांच्या झणझणीत आमटीबरोबर खाण्यासाठी बाजरीची गरमागरम भाकरी तयार आहे. आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडीच्या आजच्या विजयादशमीच्या भागात आपण सोनल मुळे आणि निर्मला मुळे ह्या जोडीकडे, सासू सुनेच्या जोडीकडे आलो आणि काय मज्जा आली. तुमच्या नात्यामध्ये इतकी छान गोडी आहे. कोल्हापुरात येऊन आम्हाला फार छान वाटलं आणि आम्ही कोल्हापुरात आलोय याची तुम्ही आम्हाला पुरेपूर जाणीव करून दिलीत. कारण तिखट मोदकाची झणझणीत आमटी आणि बाजरीची भाकरी समोर ठेवलेली आहे. आता आपण ते खाऊया, पण त्याआधी परत एकदा विजयादशमीच्या खूप शुभेच्छा. तुम्हालाही शुभेच्छा. मजा आली. तुमच्या सोसायटीत आलो, फार बरं वाटलं. झी मराठीकडून तुमच्या कुटुंबासाठी आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीमकडनं ही छानशी भेटवस्तू. खूप शुभेच्छा. थँक्यू. ती आमच्या लाडक्या प्रेक्षकांना देतो निरोप. तो फक्त आजच्या भागापुरता. परत भेटूया पुढच्या भागात आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडीमध्ये. सरबट सरबट खाऊ नका. झी मराठी सोडून कुठेही जाऊ नका. पाहत राहा आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी. बाय.